साईराम. नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. आज ओमच्या स्कूलचा पहिला दिवस आहे. तर आज ओम स्कूलला जातो की नाही ते माहित नाही, पण चला म्हटलं आपण हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया. चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सुप्रभात. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर सर्वात आधी मी आता फ्रेश झालेले आहे आणि त्यानंतर म्हटलं आपण आता कोमट पाणी करून पिऊया. कोमट पाणी पिल्याच्या नंतर एकदम एनर्जी येते. तर आपण आता 1 ग्लास कोमट पाणी पिणार आहोत आणि त्यानंतर आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत. तर आज ओमच्या स्कूलचा पहिला दिवस आहे आणि 2 महिने उन्हाच्या सुट्ट्या होत्या, त्यामुळं काय सकाळी आरामच होता. सकाळी रेग्युलर ही उठावं लागत नव्हतं, परंतु आता स्कूल सुरू झालेलं आहे त्यामुळं आपले आता सकाळचे जे कामं असतात ते रेग्युलर टायमावरच होणार आहेत. आणि किचनवरचे जे भांडे आहेत ते पूर्णपणे आपण आता आवरून घेऊया. रात्रीच आपण घासून ठेवलेले आहेत, परंतु जिथल्या तिथं ठेवल्याच्या नंतर आपल्याला सारे भांडे व्यवस्थित टायमावर सापडतात. तर आपण आता सारे भांडे लावून घेऊया आणि त्यानंतर आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. फ्रीजमधून आपण दूध काढल्याच्या नंतर जी वरची मलाई येते ती पूर्णपणे मी काढून ठेवत असते आणि दररोज आपण 1 लिटर दूध घेतो आणि त्या दुधावरची जेवढी मलाई निघते तेवढी मी काढून घेत असते. म्हणजे महिन्याभरात आपल्याला अर्धा किलो तूप या दुधापासून तयार होते. फ्रीजमधून दूध काढल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटासाठी हे दूध नॉर्मल होऊन देते आणि त्यानंतर हे दूध गरम करायला ठेवते. तर यामध्ये मी एक पावडर बनवलेली आहे, काजू बदाम याची पूर्ण ड्रायफ्रूट आणि त्यानंतर इलायची जायफळ याची पावडर बनवून मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी साखर टाकून हे दूध गरम करून घ्यायचं. तर ओमला टिफिन बनवायचा आहे, त्यासाठी सर्वात आधी म्हटलं कणिक मळून घेऊया. म्हणजे कणिक मळून घेतल्याच्या नंतर आपली पूर्णपणे ती कणिक भिजली जाते. तर यामध्ये थोडंसं तेल आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि आपण आता कणिक मळून घेऊया. तर चपाती एकदम मऊ येण्यासाठी आपण ही कणिक जास्त घट्टही मळायची नाही, सैलच मळून घ्यायची आणि 15 ते 20 मिनिटासाठी हे भिजून द्यायची. म्हणजे आपली चपाती एकदम मऊ येते. तर आपली आता कणिक मळून झालेली आहे. तर अर्ध्या घंट्यासाठी आपण आता हे पीठ भिजून देऊया आणि त्यानंतर मग आपण चपात्या बनवून घेऊया. तर आपण आता मुलांसाठी रात्रीचे इथे काजू बदाम पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले होते आणि बदामचे जे साल आहेत ते पूर्णपणे काढून घेते आणि त्यानंतर मुलांना खायला देते. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर सर्वांसाठी आपण आता इथे चहा मांडलेला आहे आणि इकडं ओमला स्कूलला जायचं आहे म्हणून वांग्याची भाजी बनायला टाकलेली आहे आणि आता ओमला दूध देते. ओम बेटा, ऐ ओम, स्कूलला जायचंय ना? का मग धर दूध धर. अरे बाबा धर. आता सुट्ट्या असल्यामुळं मुलांना स्कूलला जाण्याचं मन होत नाही, परंतु ओमला तयार करावं लागेल स्कूलला जाण्यासाठी. चल आजवर दूध घे. बर ठीक आहे, नको जाऊ धर. सकाळ सकाळ कार्टून लागतं पाहायला, तसं दूध पित नाही ओम, आहे ना बाबू? फिनिश कर आता. फिनिश केलं दाखव. अरे वा वा वा, फिनिश केलं ओमने. जायचंय ना माझ्या ओमला. जरा चहा, सकाळचा चहा. फ्रेश झालेत आता. ओमला तयार व्हायचंय अजून, है ना ओम? तसं नाही, मी सांगितलं तसं घाल, नाही पडून जाईल. असं मग तुला असं बांगडी सारखं घालायचंय का नंतर? नाही स्कूलला जायचंय आणि स्कूलला जाण्यासाठी ओमला एक वॉच घेतलेली आहे. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. राईट हँड मध्ये घालायचं, लेफ्ट हँड मध्ये घालायचं. लेफ्ट. बघ, तुला मी म्हणलं होतं मी माझ्या हाताने घालते, तू ऐकत नाहीस रे ओम. तुला तुझ्याच हाताने लागतं असंच ना? बरं ठीक आहे. आता माझा ओम आंघोळ करून फ्रेश झालाय. उलट कुठं हे काही इकडून बटन येतं, उलट येते इकडून पण बटन येतं, इकडून पण येतं. अरे मग उलट झालं ना. उलट झालं नाही बरोबर, लेफ्ट हँडलाची बरोबर आहे. आणि हे माग पुढं काही. तर ओमला आवरण्यासाठी आपल्याला अर्धा घंटा लागलेला आहे, कारण की पहिला दिवस आहे. त्याला खूप नादी लावावं लागलं, त्यावेळेसच तो तयार झाला जाण्यासाठी. कोणता पण कलर येतोय? किती खुश झालाय ओम, तुला वॉच घेतलंय.
रात्रीचं उठून त्याने 2 वेळेस बघितलं माझं ओवाच आहे की नाही. 1 वाजता एकदा म्हणलं मला भूक लागली आणि उठला आणि लगेच वॉच बघितलं. परत जाऊन झोपला. परत 2 वाजता उठिलं, म्हणला मला इतकी ताण लागली ना, आणि परत वॉच पाहिला आणि परत झोपला आहे ना. जोपर्यंत एखादी नवीन वस्तू आहे त्या वस्तूला इतके जपतात आणि सारखा हातामध्येच असते, है की नाही बाबू. तू जास्त बटणं दाबू नको, खराब होईल बर का. हा UKG ला गेलेला आहे. आता किती मोठा झालाय. अरे बापरे, खूपच मोठा झालाय आता ओम. तर आता ओमचा टिफिन भरून देते. ओमला भाजीमध्ये वांग्याची भाजी बनवलेली आहे. मी टाकूनच बनवली, तिखट खात नाही म्हणून. तर या चपातीचे आपण आता तुकडे करून देऊया, कारण की त्याला तुकडे करून खाता येणार नाही त्यामुळं. तर ओमचा हा लंच बॉक्स तयार झालेला आहे. तर आता आज ओम स्कूलला चाललेला आहे आणि त्याला सोडण्यासाठी वैष्णवी चाललेली आहे. तर आपल्याला आळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या आहेत. तर त्यासाठी आपण आता हे आळूचे पानं तोडूया. तर मी थोडे इथे कुंडीमध्ये आळूचे गड्डे लावलेले होते, तर 5-6 इथे पानं आलेले आहेत आणि ह्या दुसऱ्या कुंडीमध्ये पण आहेत. तर आपण आता आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहोत आणि रस्स्यावाली भाजी पण बनवणार आहोत. तर म्हटलं आपण आता हे आळूचे पानं तोडून घेऊया आणि स्वच्छ धुऊया. हे आळूचे पानं वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत. ही गावरानी आळू आहे आणि ही सेडची आहे, पहा वेगळेच आहेत. आणि बँगलोरमध्ये आळू ही भेटत नाही, आळूचे पानं. तर त्यासाठी मी इथं कुंडीमध्ये लावलेले आहे हे आळू. तर पावसाच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे आळूचे पानं येतात याला. तर चला मग आपण आता हे तोडून घेऊया. आणि ओमला 8 दिवसापासून सांगत होते की ओम तुझं स्कूल आहे. तो बोलायचा नाही संडे आहे. तरी मी म्हणायचे नाही ओम, आता तुझं उद्या स्कूल आहे. झोपतानाच सांगितलं त्याला उद्या स्कूल आहे, तू उठला पाहिजे लवकर. ठीक आहे बोलला, मी स्कूलला जाईल. त्याला स्कूलला जाण्यासाठी युनिफॉर्म आणला, त्यानंतर त्याला वॉच घेतलं की नाही तो रडणार नाही, तयार होईल. त्यासाठी मग त्याला नादी लावलं आणि आज तो बिलकुलही रडला नाही स्कूलला जाण्यासाठी. तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर आता एवढ्यात ओमला स्कूलला पाठवलेलं आहे. आता आपले जे रेग्युलर घरामधले जे कामं असतात ते आता मी करून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आता मी देवपूजा करून घेते आणि त्यानंतर आपले घरातले जे रेग्युलर कामं असतात, स्वयंपाक बनवायचं ते काही असेल ते नंतर करूया. तर सर्वात आधी आपण आता देवपूजा करून घेऊया. एवढ्यात आपली आता देवपूजा झालेली आहे आणि स्वयंपाकामध्ये आज आपल्याला आळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या आहेत आणि त्याची रस्स्यावाली भाजी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्यामध्ये आपण काय काय साहित्य घेणार आहोत ती सर्वात आधी आपण पूर्वतयारी करून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण या भाजीमध्ये कोणकोणते साहित्य टाकलेले आहेत. घरामध्ये जेवढे साहित्य उपलब्ध आहे तेवढ्याच साहित्यापासून आपण ही भाजी बनवणार आहोत. चला मग आपण आता तयारी केलेली आहे ते दाखवते तुम्हाला. रस्साभाजी बनवण्यासाठी येथे आपण धने खरपूस असे भाजलेले आहेत आणि फुटाण्याची डाळ तरीसाठी आपण बेडगी मिरची घेतलेली आहे. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. फोडणीसाठी आपण पुदिना घेतलेला आहे. खरपूस असा कांदा, अद्रक, त्यानंतर आपण तीळ भाजून घेतलेले आहेत. फोडणीसाठी ठोसर असे आपण लसूण बारीक करून घेतलेला आहे. पूर्ण साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आळूवडी बनवण्यासाठी येथे आपण काही बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये हळदी पावडर आणि पुदिना थोडासा घेतलेला आहे. त्यानंतर आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा सर्व साहित्य ठोसर असे बारीक करून घेतलेले आहेत आणि आपण आता या बेसनमध्ये मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मिक्स करून घेऊया. तर आपण आता आळूचे पानं स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण आता हे बेसन आपण आता ह्या आळूवडीला लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण लावून घ्यायचं आहे आणि लवकर स्टीम होण्यासाठी येथे आपण बेटर जे बनवलेलं आहे ते थोडंसं पातळच बनवलेलं आहे, म्हणजे आपले आळूवडी ही लवकर स्टीम होईल. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण येथे चाळणी घेतलेली आहे, त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. चाळणीवरती आपण आता आळूवडी ठेवूया आणि 10 मिनिटासाठी आपण ही आळूवडी स्टीम करून घेऊया. काय चाललंय? जरा तुमचं किचनमधलं लई काम पडतं ना तुम्हाला.
तर किचनमधली आपली ट्यूबलाईट खराब झालेली आहे, त्यामुळं आता नवीन आणली. आणि हॉलमध्ये पण आपल्याला काय ट्यूबलाईट गव्हर्नमेंट देत नाही, हां, आपल्याला खरेदी करावं लागते. आणि हॉलमध्ये गेलेली होती ती पण लावली आता किचनमधली. तर माझं थोडंसं काय ॲडजस्टमेंट चालू होतं, इकडं बल्ब लावलेला होता परंतु अंधार दिसत होता किचनमध्ये भरपूर, त्यामुळं म्हटलं आपण ट्यूबलाईट लावूया. आणि आता एवढ्यात मार्केटवरून घेऊन आलेले आहेत. ते आपलं वरचं खडखड करतात ते अजून प्रॉब्लेम. हां, आवाज येतो ना आणि मग बंद पडते. आता लागले ना. चला बाजूला व्हा. आळूवडी येथे आपण आता कट करून घेतलेले आहे, पूर्णपणे थंड होऊन द्यायची, त्यानंतरच कट करायचे आहे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये आपण आता एक एक आळूवडी सोडूया. आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि स्लो फ्लेमवरच आपण ही आळूवडी तळून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने आपण आता चांगल्या प्रकारे तळून घेऊया. तर आपल्या आळूवडीला सोनेरी रंग आलेला आहे, तर आपण पूर्णपणे तेल निथळून प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीनं राहिलेल्या ही आळूवड्या तळून घेऊया. तर याच कढईमध्ये आपण आता लसणाची फोडणी देऊया. थोडंसं तेल ठेवलेलं आहे, तर आपण ठोसर असा लसूण बारीक करून घेतलेला आहे. तर लसणाला पूर्णपणे कलर चेंज झाला की लगेच आपण त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर लसणाचा कलर चेंज झालेला आहे, तर यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकूया. तर आपण आता सारं वाटण कढईमध्ये टाकलेलं आहे. जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहे. तर यामध्ये काही मसाले घालूया. अर्धा चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच आपण घरगुती मसाला घेतलेला आहे तोही टाकूया. 1 चम्मच आपण गरम मसाला टाकूया. त्यानंतर आपण यामध्ये थोडासा पुदिना टाकूया फोडणीसाठी. आणि हे सर्व मसाले आपण आता मिक्स करून घेऊया. आता थोडंसं मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे, थोडंसं परतून घेऊया. वाटण हे आपलं आता परतून झालेलं आहे आणि वाटणाने तेल बी सोडलेलं आहे. जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण आता या भाजीमध्ये पाणी घालूया. तर या रश्श्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि याला चांगल्या प्रकारे उकळी येऊन देऊया. आणि भाजीला चांगली उकळी आली की लगेच आपण यामध्ये आळूवडी सोडायची आहे. तर आपली आता ही आळूवडी आपण यामध्ये सोडून घेऊया आणि 2 मिनटाच्या नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण की आपली रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. तर आपल्या घरामध्ये जर भाजीला नसेल तर अशा पद्धतीने आळूवडी रस्सा भाजी बनवली तर खूप छान लागते. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.